की तुम्ही पैशांमध्ये पण नाही मोजू शकत. जेव्हा आम्हाला एखादा कस्टमर म्हणतो ना की तुमचं इक्विपमेंट खूप चांगलं चालू आहे, तर आम्हाला इतका आनंद होतो ना, तो पैशांपेक्षा तो आनंद जास्त असतो. आता इसेन्शियल गोष्टी काय, म्हणजे सक्सेसफुल बिझनेस व्हायचं असेल ना तर काय गरज आहे ते मी सांगतो. आता मी जे ऐकलं ना, ऍक्च्युली खूप छोट्या प्रमाणात हा बिझनेस आहे. तुम्हाला छोटं नाही राहायचं. ऍक्च्युली तुम्हाला सांगतो, बिझनेसमध्ये छोटा विचार करणं पाप आहे. कधीच छोटा विचार करू नका. तुम्ही कसं पुढे जाता येईल. आणि बघा, तुम्ही एक लक्षात घ्या, मला जेवढं परमेश्वराने दिलेलं आहे सर्वांना दिलेलं असतं. कोणाला असं परमेश्वराने कमी जास्त नाही. तुम्ही जसं म्हणतात ना की तुझ्या याचा म्हणजे काय म्हणतो आपण, तुझ्या भविष्याचा शिल्पकार तूच आहे. अगदी खरं आहे ते. आपण जे म्हणतात नाही, काही वेळांना लोक काय म्हणतात, माझ्याकडे कुठे पैसा आहे, म्हणजे पर्टिक्युलर महाराष्ट्रीयन माणसात असंच म्हणून असतं, माझ्याकडे पैसा कुठे आहे. अरे पैसा लागतच नाही बिझनेस, तुझी इच्छा लागते. तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा आम्ही बिझनेस चालू केला, जागा घेण्यासाठी एकाला 100 रुपये ऍडव्हान्स दिला होता, पैसे नव्हते. आता याच्यात एक काय गंमत बघा की अपॉर्च्युनिटी सर्वांसाठी फिरत असतात, फक्त आपल्याला ती अपॉर्च्युनिटी ग्रॅब करता यायला पाहिजे. बऱ्याच जणांना काय होतं, ती अपॉर्च्युनिटी आली हे समजत नाही, मग ते सोडून देतात. आता मी जेव्हा बॉम्बे पेपर मध्ये काम करत होतो, इंजिनियर, ज्युनियर इंजिनियर, 500 रुपये पगार होता महिन्याला. माझ्यापेक्षा एक सिनियर होता. एके दिवशी तो म्हणायला लागला की आपण वर्कशॉप चालू करायचा का. मी म्हटलं करू. काहीच विचार न करता, मी जर विचार करायला लागलो असतो ना की थांब, बायकोला विचारतो, वडिलांना विचारतो, भावाला विचारतो, नाही होत तशा गोष्टी. म्हणजे तुम्हाला जी अपॉर्च्युनिटी आलेली, कारण जर मी त्यावेळी कदाचित हो म्हटलं नसतं, त्याने दुसरं कोणाला दुसऱ्या दिवशी विचारलं असतं आणि त्याच्याकडे पण गेला असता तो. म्हणजे तुम्ही अपॉर्च्युनिटी लूज करतात. पण तुम्ही एक लक्षात ठेवा की अपॉर्च्युनिटी आली आहे, ओळखायला पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपलं कन्सेप्ट जे आहेत ना ते खूप क्लिअर पाहिजे. बऱ्याच वेळा लोक काय म्हणतात, थांब मी विचार करून सांगतो. सर्व काही तो विचार करत नाही. आणि विचार का कसा करतो, तो त्याला जे योग्य वाटतं तसा विचार करतो. मग तो काय करतो, आता समजा एखादं मला शेजारचं घर घ्यायचं आहे आणि मी विचार करत करत राहिलो आणि नाही घेतलं ना, म्हणजे मी का नको घ्यायला याच्यावर जास्त भर देतो. म्हणजे मी का नाही घेतलं बुवा, ते की त्याचं काय पेपरवर बरोबर नव्हते, त्याचं काय तो मालकच बरोबर नव्हता, म्हणजे असे आपण शोधून आणतो. दुसरी गोष्ट, एखाद्याचा सल्ला घ्यायला जातो ना आपण, तर त्याला आपण कसं पुटअप करतो त्याच्यावर त्याचं उत्तर असतं. म्हणजे मी करतानाच असं निगेटिव्हपणे करेल की त्याने उत्तर नाहीच द्यायला पाहिजे बुवा. तर त्याच्यापेक्षा ना तुम्ही स्वतःच कॉन्फिडन्स पाहिजे धंद्यात मात्र, की नाही आय विल डू इट, म्हणजे डू इट. त्याला मागे जा पुढे जा वगैरे नाहीये, मी करणार. आता तुमचा सुद्धा ना टर्नओव्हर ना हा आता करोड मध्येच बोलायला पाहिजे तुम्ही. मी किती करोडचा केला, हे लाख वगैरेचे दिवस गेले. आता लाख वगैरे कमवून कोणीही मोठा होणार नाही, तुम्हाला सांगतो. यू हॅव टू अर्न इन करोड्स. आणि ते पॉसिबल आहे. गेले आहेत बायका कितीतरी पुढे गेलेले आहेत. असं काही नाही किंवा बायकांमध्ये, आता तर तुम्हाला सांगतो बायकांमध्ये जास्त अक्कल आहे. तुम्हाला आणखी 10 वर्षात लक्षात येईल. सर्व आताच झालेलं आहे. 30-40 वर्षापूर्वी असं होतं की नाही बायकांना काही समजत नाही, नवरा पण नाही, तुला काही समजत नाही, तू काय बोलू नको. पण आता तशी परिस्थिती राहिली नाही. सर्व ऑफिसेस मध्ये वरच्या पोस्टवर बायका आहेत. त्यामुळे तो एक डोक्यातनं काढून टाका तुम्ही किंवा मला समजत नाही. कॉन्फिडन्स बघा, धंदा तुम्हाला करायचा असेल तर सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वाचा आहे, खूप महत्वाचा आहे. हार्ड वर्क तर मात्र पाहिजे. म्हणजे मी जर म्हटलं की नाही मी असं करेल, मी 50% धंदा करेल आणि 50% मजा करेल, म्हणजे घरात जाईल, नाही, सर्वभंपक आहे. तुम्ही नाही करू शकत तसं. तुम्हाला कुठला तरी एकच
चूज करायला पाहिजे. मग तुम्हाला धंदा करायचा असेल ना, धंदाच करा. धंदा नसेल करायचा, पैसे नसेल कमवायचे असेल ना, मग तुम्ही तुमची मजा करा. जेवढी किती प्रमाणात करता येईल ना, थोड्याफार प्रमाणात ती मजा करा. तुम्हाला सांगतो, मुलगा आणि मिसेस ते ऑस्ट्रेलिया वगैरे सर्व ठिकाणी फिरून आले. मी नाही गेलो, ते जाऊ नाही शकलो, कारण माझं पिंडच नाही. मला ते पैसे तुम्ही दिले आणि जावं तुम्ही फिरून या, अमेरिकेला जाऊन या. मी म्हणाल नको, मी इथंच बरं आहे. कारण तुम्हाला तेवढं इन्व्हॉल्व्ह झाल्याशिवाय नाही, धंदाच नाही. तुम्हाला खूप इन्व्हॉल्व्ह व्हावं लागतं, दिवस रात्र इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. हार्डवर्क सुद्धा ना, आता कसं झालंय, पूर्वी म्हणायचे फक्त हार्डवर्क, आता हार्डवर्क तसं नाही. यू हॅव टू यूज युअर ब्रेन, स्मार्ट वर्क. असं आता समजा समेशन करतो आपण कॉम्प्युटरवर, जस्ट एका मिनिटात समेशन येतो, आणि मी म्हटलं नाही मी पुन्हा कॅल्क्युलेटरने टॅली करतो बरं का, तो मूर्खपणाच होईल ना. म्हणजे तुम्ही कसं वापरता, कसं हार्डवर्क